हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल एसके क्रिएशन। आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पालक पनीरची भाजी। सो तुम्ही इथे पाहू शकता, मी एक पालकची जुडी जी आहे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यासाठी मी एक मीडियम साईजचा कांदा आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो देखील स्वच्छ धुतलेले आहेत। आता ही भाजी जी आहे आपल्याला गरम पाण्यामध्ये शिजवून घ्यायची 5 मिनिटांसाठी। तर मी मोठ्या मोठ्या साईजमध्ये पालकला रफली कट करून घेते आणि आता हा पालक मी जो आहे साईडला कढईमध्ये पाणी गरम करत ठेवले, त्याच्यामध्ये टाकून 5 मिनिटांसाठी उकड काढून घेणार आहे। पालक बऱ्याच जणांची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते, तर मी पालक कधीही जो आहे मिक्सरला बारीक करून ग्राइंड करून जो आहे तो मी यूज करते। पालक बारीक कट करून सुद्धा बरेच लोक पालक पनीरची भाजी बनवतात, पण मी कांदा टोमॅटो आणि पालकची जी आहे प्युरी बनवते आणि त्यानंतर पालक पनीरची भाजी बनवते। तर याच्यासाठी मी सगळ्या गोष्टी ॲड केल्या, थोडंसं मीठ देखील ॲड केलं आणि 5 मिनिटांसाठी आता मी ह्याला वाफवून घेणार आहे। 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता भाजी व्यवस्थित जशी आपल्याला हवी त्या कन्सिस्टन्सीमध्ये आणि त्या पद्धतीने शिजलेली आहे। आता ही भाजी जी आहे खूप गरम आहे, तर आपल्याला याला ट्रान्सफर करायचं आहे एका छोट्या भांड्यामध्ये। तर त्यासाठी मी एक साधं पाणी घेतले आणि त्यामध्ये एक बर्फाचा क्यूब टाकलेला आहे, जेणेकरून भाजी जी आहे लवकर थंड होईल। घाईच्या वेळी ही ट्रिक तुम्ही वापरू शकता, इझी होतं आपल्याला। आणि मी आता ही भाजी जी आहे तो छोट्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे। तुम्ही जेव्हा पण याला मिक्सरला लावाल तर टोमॅटोची सालं जी आहेत वरती जी आलेली आहे ती तुम्ही काढून मिक्सरला लावून घ्या। बाकी याच्यामध्ये तुम्हाला काही करायची गरज नाही आहे। कांदा तसा पण आपण व्यवस्थित सोलूनच उकळून घेतो, तर फक्त टोमॅटोची सालं काढून आपण याला मिक्सरमध्ये मिक्स करून ग्राइंड करून घेणार आहे। आणि तुम्ही पाहू शकता मी भाजी जी आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे आणि मिक्सरला मी लावून घेते आता ही भाजी। आणि त्याच्या साईडलाच मी इथे पाहू शकता पनीरचे क्यूब्स करून घेतले आहेत। पनीर मी अर्धा पाव घेतलेला आहे आणि 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या आहेत। साईडला माझी कढई जी आहे गरम झाली आहे, त्यामध्ये तेलही देखील गरम झालं होतं, तर मी त्याच्यामध्ये ॲड करते आहे जिरा आणि लसूण। याच्यामध्ये मी कढीपत्ता जो आहे ॲड नाही करत, मी पालक पनीरच्या भाजीमध्ये कढीपत्ता नाही यूज करत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि गरजेप्रमाणे वस्तू ॲड करू शकता। मी फक्त जिरा आणि लसूणीची फोडणी देणार आहे आणि याच्यानंतर मी लसूण व्यवस्थित भाजली की याच्यामध्ये मी जे माझे घरगुती मसाले आहेत ते याच्यामध्ये ॲड करून घे। तर त्यासाठी मसाले जसं की मी तुम्हाला सांगते, आपण जो चिकनसाठी मसाला वापरतो गरम मसाला, तो मसाला मी याच्यामध्ये वापरणार आणि एक अर्धा चमचा भाजलेले जे आपले गरम मसाले आहेत त्याचा मसाला। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता। एक जुडी भाजी जी आहे पालकची ही एक 3 ते 4 माणसांना आरामात पोचते, तर आम्हाला थोडंसं स्पायसी खायची सवय आहे, तर मी एक 2.5 चमचे आहे मसाला याच्यामध्ये यूज केलेला आहे। व्यवस्थित मसाला आपल्याला लसूण आणि जिरं जे आहे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत जी प्युरी केलेली आहे आपण कांदा टोमॅटो आणि पालकची। तुम्ही ते पाहू शकता, ही आता याच्यामध्ये मी ॲड करणार आहे। तर कन्सिस्टन्सी जी आहे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही हवं तर याच्यामध्ये पाणी देखील ॲड करू शकता, पण मी जेवढी आपण पालक मिक्सरला लावलं आहे त्याची जेवढी पेस्ट झाली, जेवढी कन्सिस्टन्सी आहे तेवढीच ठेवली, याच्यामध्ये मी ॲडिशनल पाणी यूज नाही केलं आहे। व्यवस्थित मी प्युरी जी आहे ती मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली आहे, एकजीव करून घेतली आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे पनीर। सो पनीरसुद्धा जे आहे बरेच लोक अगोदर फ्राय करतात आणि नंतर यूज करतात, तर मी पनीर तसं यूज नाही करत, कारण थोडंसं मला असं वाटतं ते रफ होतं, म्हणजे चिवट होतं। तर मी जशाच तसं पनीर आणते, स्वच्छ धुते आणि मला पाहिजे त्या साईजमध्ये कट करून मी पनीर याच्यामध्ये ॲड करून घेते। मीठ मी ऑलरेडी ॲड केलं होतं जेव्हा मी उकळलेला पालक, त्यामुळे तुम्ही आता जेव्हा मीठ घालाल त्यावेळी त्या हिशोबाने मीठ घाला, जेणेकरून जास्त खारट किंवा अळणी होऊ नये। अंदाजाने तुम्ही मीठ याच्यामध्ये घालू शकता। मी आता अर्धा चमचा ॲड केले मीठ आणि व्यवस्थित भाजी मिक्स करून एक 5 मिनिटं मी हार्डली याला शिजवून घेणार आहे, कारण पनीर शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि जास्त वेळ शिजवलं तर ते हार्ड होऊन जातं, कडक होतं। सो एक 5 मिनिटं आपण ह्याला वाफेवरती शिजवून घेऊया। आणि जसं की तुम्हाला मी सांगितलं, अशा प्रकारे तुम्ही भाजी केलात तर खूप छान लागते। तुम्ही पाहू शकता
जी आपली भाजी आहे, फायनल लुक भाजीचा असा आहे आणि भाजी ही जी आहे आता सर्व करण्यासाठी रेडी आहे। तुम्ही अशा प्रकारे भाजी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला अशा प्रकारे केलेली भाजी आवडत असेल तर नक्की मला कमेंट करा। आणि माझे जे काही व्हिडिओ मी अपलोड करते इन केस तुम्हाला असं वाटतं आहे की त्याच्यामध्ये काही कमी आहे किंवा काही ॲड करायची गरज आहे तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये फीडबॅक देऊ शकता। आणि आता मी तुम्हाला दाखवते फायनल भाजी आपली कशा प्रकारे दिसते ती। सो आज मी याला सर्व करते। कन्सिस्टन्सी जेवढी थिक ठेवाल, जेवढी जाड ठेवाल, घट्ट ठेवाल तेवढी पालक पनीरची भाजी छान लागते, कारण जास्त पातळ केल्यानंतर ती जी टेस्ट आहे ती भाजीमध्ये नाही येत। सो थोडीशी जाडसरच भाजी ठेवा। मी पाण्याचा अजिबात याच्यामध्ये वापर नाही केला आहे। जो कांदा टोमॅटोचा आणि पालकचा जो काही पाणी जे होतं त्याच्यामध्ये तेच पाणी याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे, बाकी काहीच नाही ॲड केलं आहे। बाकी तुम्हाला जर माझे असेच व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलला भरभरून प्रेम द्या। थँक्यू फॉर वॉचिंग एसके क्रिएशन। थँक्यू सो